शाळा सुरू झाल्यात ना आणि रोज टिफिन मध्ये काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी मऊ चविष्ट आणि तेवढंच पौष्टिक एक जरी खाल्लात ना तरी आरामात पोट भरून जाणार. हा म्हणजे आलूचा पराठा. भरपूर पौष्टिक आणि त्याहून सोपी रेसिपी आहे. त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक देखील नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया. तर सर्वात पहिलं आपल्याला 5 ते 6 बटाटे चांगले गॅस वरती उकडून घ्यायचे आहेत. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून मग त्याचे चांगलं साली काढून आपल्याला थंड करून घेणार आहोत. बटाटे शिजतच आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. तर आपण 5 ते 6 बटाट्याचा पराठा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथं 2 ते 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मस्त त्याला चाळणीने स्वच्छपणे चाळून घ्यायचं आहे. तर बघा इथे मस्तपैकी आपलं पीठ छानसं चाळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मग 1 चमचा आपण ओवा घ्यायचा आहे. ओव्याला मस्तपैकी हातावरती छानसं बारीकसर मॅश करायचं आणि मग ते पिठावरती घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच 2 चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ टाकल्याने काय होईल, एकदम असा खरपूस पराठा तयार होईल आपला. बेसन पीठ घातलं की संपूर्ण पीठ आपल्याला छानसं एकजीव करून घ्यायचं आहे की लगेच त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छानसर घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं की आपण पुरीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच प्रकारे आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पुरणपोळीला जसं आपण पीठ भिजवतो ना, अगदी तसं भिजवायचं नाहीये, जेणेकरून आपण बटाट्याचं सारण जर आतमध्ये घातलं ना की ते लाटताना आपली पोळी एकही फुटली जाणार नाही. त्यासाठी थोडं कडकच पीठ मळून घ्यायचं. तर बघा इथं अशा पद्धतीने आपलं कणिक देखील चांगलं मळून झालेलं आहे. थोडासा ह्याला तेलाचा हात फिरवायचा आणि मग ह्याला एका साईडला करून घ्यायचा आहे. त्याच परातीमध्ये आपण थोडस पोळी लाटण्यासाठी ना थोडस सुक्क पीठ घेणार आहे आणि मग एक सुती कपडा मस्तपैकी असा ओला करून त्याचं पूर्णपणे पाणी काढून आपण त्या पिठावर झाकून घेणार आहे. तर आता आपले बटाटे शिजलेले आहेत. कणिक देखील आपलं चांगलं मळून झालेलं आहे. बटाट्याचे मी साली काढून त्याला असं बारीकसर मॅश करून घेतलेलं आहे. तर आता मॅश केलेल्या बटाट्याला आपण तडका लावून घेऊया. तेल देखील आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे. मग लगेचच आपण मॅश केलेला बटाटा त्याच्यामध्ये घालायचा आणि साधारण 2 ते 3 मिनिटं त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. एकदम करपवायचं नाहीये, हलका बारीक गॅसवरती आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. तर बघा 2 मिनिटं छानसं आपलं परतून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊया. 1 ते 1.5 चम्मच गरम मसाला, त्याचबरोबर 1 चम्मच आपल्याला जिरा पावडर घ्यायचा आहे आणि लगेचच 1 चम्मच धना पावडर घालायचा आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मी ह्याच्यामध्ये 1 चम्मच घातलेला आहे. मग लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. फक्त 1 चम्मच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि संपूर्ण मसाला आपल्याला त्या बटाट्यामध्ये संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. मस्तपैकी बटाट्याला आपले सगळे मसाले एकसारखे बघा छानसे लागून झालेले आहेत. बघा इथं मस्तपैकी सारणचा घमघमाट सुटलेला आहे. छानसं आपलं सारण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकायची विसरली होती, तर थोडीशी हळद घालायची, थोडीशी पुदिन्याची पानं अशी चिरून घ्यायची, थोडी बारीकसर कोथिंबीर चिरून घ्यायची, मस्त सारणावर टाकायचं आणि पुन्हा त्याला एकजीव करायचं. छानसं सारणाचा बघा कसा गोळा तयार झालेला आहे, अजिबात खाली चिटकलेला नाहीये. हा गोळा आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पूर्णपणे ह्या सारणाला थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. जरा सुद्धा गरम किंवा कोमट असं अजिबात नाही ठेवायचं आहे. मस्त 15 ते 20 मिनिटं साधारण सारण थंड करायला मी ठेवले होते. मस्तपैकी थंड झालेले आहेत. हातात घेतलं तर हाताला अजिबात चटका बसत नाहीये. त्यामुळे संपूर्ण थंड करून घ्यायचं की ते जे छानसे गोळे तयार करून घ्यायचे आहे. कणिक देखील छानसं भिजलेला आहे. आता आपण ह्या कणकेचं मस्तपैकी पराठ्यासाठी एक गोळा तयार करून घेऊया. तर सुरुवातीला आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे. त्याला आपण जसं मोदकाला सारण भरण्यासाठी वाटी तयार करतो ना किंवा पुरणपोळी
पोळी करण्यासाठी जशी कणकेची वाटी करतो ना, त्याप्रमाणे आपल्याला इथे एक वाटिका तयार करून घ्यायची आहे. मग सारणाचे मस्तपैकी एक लाडू तयार करायचा आहे आणि मग ते सारण आपल्याला त्या कणकेमध्ये मी दाखवल्याप्रमाणे त्याचा असा छानसा एक पेढा तयार करून घ्यायचा. मस्त गोल, गोल, गोल असं त्याला फिरवायचं. हाताने असं थोडंसं त्याला चपटं करून घ्यायचं आणि एकसारखं थोडं 2 मिनिटं हातावर असं थापून घ्यायचं, की जेणेकरून सगळ्या बाजूला आपलं कणकेला छानसं सारण संपूर्ण ठिकाणी पसरलं जाईल. असं केल्याने काय होईल, की लाटताना आपली पोळी फाटणार नाही. पराठा देखील छानसा होईल. आतमध्ये स्टफिंग आपली राहिली जाईल. तर मस्तपैकी दाखवल्याप्रमाणे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. मस्तपैकी बघा पोळीमध्ये सारण आपलं भरून झालेलं आहे. आता मस्तपैकी ह्याला लाटून घेऊया. मग ह्याला आपण पोलपाटावर घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने थोडा थोडा दाब देऊन छानशी गोलसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बघा मस्तपैकी कुठूनही आपलं सारण बाहेर आलेलं नाहीये. अगदी व्यवस्थित गोलसर आपली पोळी लाटून झालेली आहे. हा आकार पाहिजे असेल तर ह्या आकारात करा किंवा तुम्हाला जो आकार पाहिजे असेल पोळीचा, त्रिकोणी पाहिजे असेल किंवा गोल पाहिजे असेल, फुलका सारखं पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कसंही तुम्ही करा. मी मस्तपैकी चपाती सारखं लाटलेले आहे बघा. मस्तपैकी ना जास्त जाड ना जास्त पातळ, मध्यमशीर अशी पोळी तयार करून घेतलेली आहे. मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मस्तपैकी दोन्हीही बघा किती छानसर आपल्याला लाटलेले आहेत. कुठंही सारण आपलं बाहेर आलेलं नाहीये. आता आपण ह्याला छानसर खरपूस असं भाजून घेऊया. तर गॅसवरती मी तवा तापवण्यासाठी ठेवला होता. जेव्हा मी पोळी लाटत होते त्यावेळेस तवा आपला छानसा तापलेला आहे. तेल तवा दोन्ही समप्रमाणात तापल्यावरती लाटलेली पोळी मी तव्यावरती टाकून घेणार आहे. हलकीशी खालून भाजू लागली की मी दुसऱ्या बाजूनी पलटी मारून घेणार आहे. गॅस थोडा मध्यमच करणार, की दुसऱ्या बाजूनी पण छानशी शेकली की त्याला परत पलटी मारून घेणार आहे. आणि तेल किंवा तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते लावा. मी इथं तुपाचा वापर करत आहे. मस्तपैकी तूप लावून इथे मस्तपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजताना ना येणारा सुगंध हा 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 इतका छान असतो ना, की खाण्याची इच्छा लगेच होते. तर बघा मस्तपैकी मऊ लुसलुशीत खरपूस असा स्वादिष्ट आलू पराठा आपला तयार झालेला आहे. मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्याच्या भुकेसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. मुलं एकदम आवडीने खातील आणि पूर्णपणे टिफिन तुमचा संपून येईल. मुलांना देण्यासाठी आपण मस्तपैकी पराठा प्लेटवरती पसरवायचा आहे. ज्यांना ते आवडेल तो सॉस आपल्याला लावायचा, मस्त रोल करायचा आणि असा हा रोल तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊन बघा. असा हा आलूचा पराठा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.